मराठी संस्कृतीमध्ये आपलं स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे पुदिन्याची चटणी। पुदिन्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य: पुदिना 1 वाटी, पुदिना अर्धी वाटी, कोथिंबीर, थोडंसं मीठ, 4-5 मिरच्या, थोडंसं लिंबू, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि त्यासाठी चवीसाठी लागणारी थोडीशी साखर। चटणी वाटण्यासाठी आपण पुदिना मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। त्याच्यासोबत लगेच कोथिंबीर, मिरच्या, लसूण पाकळ्या, साखर 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ। एकसाथ टाकल्यामुळे सगळं एकजीव होऊन येतो, त्याच्यामुळे एकसाथ टाकायचं। त्याच्यातच लिंबू पिळून घ्यायचं। आता हे सर्व साहित्य मी एकसाथ वाटून घेते, चटणी तयार होऊन जाईल। अशा प्रकारे आपली ही पुदिन्याची चटणी तयार आहे। ही पूर्ण थोडीशी लिक्विड होण्यासाठी मी त्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे ही थोडी पातळ झालेली आहे। त्याप्रमाणे ही चटणी आता आपली अशी तयार आहे। अशा प्रकारे तयार चटणी आम्ही आता सर्विंग बाउलमध्ये काढत आहे। अशा प्रकारे आपली पुदिन्याची चटणी तयार आहे। ही तुम्ही ब्रेड बरोबर, भजी बरोबर, सँडविच बरोबर कशाबरोबर खाऊ शकता। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।